ए अगं ऐक की अगं सियाडून का करायला ए अगं ऐक की अगं काय कळतं ना तुला अगं थोडं तर ऐकत आहे माणसं ना अगं तर काय झालं ग तुला एवढं रुसाला अगं ए मुरगाळून झोपा लागली का आता अगं ऐक की ए थोडं तर माणसं मला बोलू ना सांगते कळतंय सांगितलेलं बोल ना म्हणलेलं अगं एवढा राग धरा नसतो मला राग धरत नसतो म्हणजे मग मला किती दिवस झाला आता सांगाय मला हा? अगं काय झालं तुला तू कळत तर घ्या काय झालं म्हणजे खुडा काढून माझ्याकडून गोड बोलवून घेतला तुला गोड खुडा झाल्यावर इकडे नेतो तिकडे नेतो ड्रेस आणतो हम करतो तम करतो मस्तानी चालतो नि करतो हा आता काय रात्री बसली आहे तुमची अगं त्याचीच तयारी चालू आहे अगं कशाची तयारी अगं त्याला पैसा लागतो कुठं जायला म्हणजे पैशाचे चालतंय का सांग मग बरं? मोठं ताण करून कशाला म्हणलं तुला 5,000चा ड्रेस घेतो 2,500चा घेतो अगं नाही कुठं म्हणलोय मी मग अगं जाऊ घेऊ उद्या आता दिवस मावळा आहे आता किती वाजल्या अहो कोणाकडे तर घ्या घे एवढी तुमची पद नाही काय हा अगं पद चालायला उगून काल दात इचकायची काही गरज आहे का माझ्या खात्यावर काहीतरी असते ना ग 5,000-7,000 असते बघतो मी मग तुमच्या मोबाईल मधनं येत नाही का काढायला अगं डिस्प्ले गेलाय तुझ्या हातनं गेलाय काल माहित ना तुला कसं दिसणार त्यावर कसं करायचं उगा ना आधी लावताना का आधी दाखवताय उगा असलं तर नांबट बोलणं बस करा तुमचं अगं, गोड बोलून तेवढं काम करून घ्या ते तेवढं मग झाला अगं एवढा राग धराय नसतो ग एका दिवस ऍडजस्ट होत असतो आज राग येत नसतो माझा सांगा बरं उगा राग येतो घे ग मी कुठं नाही म्हणलं मी पण काम केलंय तू पण काम केलंय मग? असं. एवढं फुगाय नसतं अगं तू जेवले तुमच्या हातात पैसा खेळतोय ना म्हणून तुम्हाला वाटतंय माझ्यापाशी पैसा लय यांच्यापाशी काय नाही आम्ही उगा सारखं कुत्रे भीक मागायची भिकाऱ्याने उगा आता कसं सांगू तुला असल्यावर तुला लगेच नेलं असतं की ग अगं त्याचीच तयारी चालू आहे मी एखाद्याला मागितलं पण ते काय म्हणला उद्याला बघू म्हणला आणि तू लागला ताठाला आज जा म्हणलं तुझ्यासारखी लय बैठी असली म्हणलं एवढं पैसे लागलं हे करायला का भिकारी आहे का म्हणलं मी. एवढं ताटपणा वागवाय नसतं माणसाला व कवा ना कवा जायला लागतं त्यांच्यापाशी आता हे असं बोललं काय हाड असं बोला काय म्हणत ती वाच घ्यायला लागलं तुमचं सारखं जाय ती बी अगं असं करून हे ऐक मला तू का जीवली नाही सकाळपासून सांग बरं काय नाही मला राग आला तुमचा मला अजिबात तुम्ही बोलणार हात लावू नका मला सारखं हो तिकडं भांडण कर पण असं बिगर उपाशी काय ते उपाशी भांडण करायला नसतं खाऊन पिऊन रटावून जोर येतो भांडायला ग असं फुगून बसायचं मला नसतं ग. तुमच्या सवय नाही की खाऊन पिऊन दुसरी खाऊ दे ना तर ना खाऊ द्या आपण खायचं 3 टाइम भजाड्याला भांडा जोरीत तुम्हाला मग काय उपाशी राहायची गरज होती का मग मला काय म्हणली माझी मी जिथे जावा तुम्ही तुम्ही जावा की बोंबलत फिरत जावा तुम्ही मला बायकोचा असं विचार पळते करताय पळते पळते अगं काय अगं बायकोचा विचार पाहिजे तर आहे का? काय केलं जेवली का काय केलं तुला तू कपडे आणणार ही काळ्या दगडावरची पांढरी ड्रेस आहे हा कवा मेल्यावर माझ्या ताटीवर ठोची ए, पांघरून काय घालवा बोलते उगा काय बोलते कसं बोलते काय तर मग काय जिथे पण आहे त्यावर खाऊन पिऊन आश करून मरू द्यावा मग त्याचीच तयारी चालू आहे ग हा खाऊन पिऊन मारायची काय त्याची म्हणून तयारी तुला म्हणतो उपाशी राहू नको तू उगो पुन्हा मला म्हणणार लोकांना पुन्हा मागणार मला हे पाहिजे आणि ते पाहिजे हे टाका आणि ते टाका काय गरज आहे मोठून माग लागलं ना मग तीच ग उपाशी राहून माराय नाही खाऊन पिऊन भलं ते घास शिव ना तर न शिव हम्म. हिता उपाशी राहू नको तुझं काय सोपं केलं ना सांग बरं नाही गेला मी मग मला सकाळी का जीव घातलं मग एकट्यालाच तुम्हाला खाऊ घालते की मी उठ मरू बरं द्या तू, उठ उपाशी बरं, मी चल नाही बरं, उठ बरं, उठ उठ जेवण कर नाही मला जेवायचं नाही तू सारखं जेवत ना? नाही जेवत मी जाईन बघा मग जावा जावा बघा जावा मी माघारी 8 दिवस येणार नाही मग नाही येऊ नका जावा बरं बघच मी चाललो जाता बघच तू जा तू जाता येत 8 दिवस एवढं फुगत असते काय माणसाने एवढी माया लावायची तर काय नाही मला सोडून जाता एकटीला मग सांगितलं कळत नाही मग मी पण आता येत नसतो. गाडी पडल उतरा खाली गपचूप. मी पण आता येत नसतो उतरत उतरा गपचूप खाली नसतो मला चला का रुसून मी 8 दिवस येत नसतो आता एवढं कळत मग कशाला हे करायचं हा? मग माणसाला राग येत नसतं तुम्ही तसं करताय तरी येड्यावनी मग जेवण करणार का नाही तो तुम्ही खाल्ले ना तुम्ही खाल्ले आलं माझ्या पोटाला बाद झालं अहो पोट ओरडत असेल ओरडू दे त्याला काय होत नाही काय तुझ्या पुढे अवघड आहे बघ मी असल्या वैतागान माघार येणार नाही बघ मी जातो आलो मग जाऊ का नका म्हणलं जोरी तू का जायला मग तू हसतंय का उगा. जेवण मग तू का जेवण मग माणसाला शिर्डीला घालवता उग एवढं कळतं तर मग काय गरज आहे का रोसाची फुगायची अहो पण मला मन हाय बिन हाय काय नाही तसलं आता काय कसं सांगू अगं त्याचीच तयारी चालू आहे का अगं लोकांकडे घेण्यापेक्षा आपल्या आपल्या खात्यावर असलेलं चेक करतो स्टेटमेंट काढतो तिथं गर्दी असतील का बघून येतो उद्या जर नाही नेलं मला तर तुमच्या नाकावर बुक्कीच घालीन बघा नाकावर घालणं दातावर घाल नेलं मी झालं काय तुला. तिथे दातच पाडीन मग सगळं बोल नेलं मी झालं की तुला काय करते ना उद्या नाहीच नेऊ नका तुम्हाला आधी सांगते उठभर जेवण कर बरं मग
मला भूक नाही. मग असं कर, चातर करतो दोघाला जा छत काय माती टाकू का? आता. बाजार संपला म्हणून 4 दिवस झाले सांगती. अहो मग ते काकू इथले आणताय की 2 कप उसणी का पुन्हा देईल त्यांना आल्यावर. लाज वाटते जी बिल हाडबीड आहे का त्या काकू कोण 2 कप उसने आण म्हणा. का? तिचीच पहिली 4 कप आणलेली उसने द्यायची राहिली. मग तू आता आज सांगतीस का? आज सांगती काय? काल बिल सांगा काय तर मग सांगू पाच सांगून संपल्यावर सांगते. लगा रुसतीन फुकतीन काय करते. उठ उठ. जावा ती पिशवी घेऊन तुम्ही जाणं जावा बाजार जावा इथनं आज राहू दे, आता उद्या आणतो. आता काय त्याला दात देऊ का देत आता पडून. आता टाइम झाला, आता किती वाजले? 6 वाजले. आता बँक तर काय आता तुझ्या बाण ठेवली का माझ्या बाण उघडी ठेवली. आता चालू होतं बघा, दुपारी म्हणली ना नाही म्हणली, जाऊ ना म्हणली, रुसती काय फुकती सकाळपासून काय अगं. जागे अगं खाजाय काहीतरी अगं. नाही मला भूक नाही. आतडा असं करत असेल पण वरनं उगं दाखवायचं उगं मी फुगली किती मी रुसली किती मला कळावं असं. करू दे आतडं काय होत नाही. आतड्याला पीळ पडत नाही. उठ. नाही मी जाणार आहे बघ. मग बस बोंबलत मग. मी खाल्ला आंबा एक तसला मोठा लाट. अगं कशाला खायचा? जेवण करायचं आणि मग खायचं असतं ग. बघा ते कसला मोठा आंबा आहे. तुला दुसरं ध्यान आहे का तर? हा दुसरं ध्यान काय? का अगं खायचं ग, खायचं ग. खायला किती लागा सांगू मला. तुला ग? हा खाल्ला बाजल. तू आली पण नाही नाटकं करायला. काय केलं? हा? काय केलं सांगा की. किरकोळ गोष्टीला फुगती सारखी, तू फुगती सारखी किरकोळ. मग काय करू? पाय पडू का तुमच्या? फुगल्यावर झालं फुगलं की झालं का? का? आज नाही खाली तू उद्या खाणारच आहे का? उपास राहणार आहे उद्या. मग उद्या चट खाते माणूस आज नाही खाल्ल्यावर. मग काय आता मारायची काय गरज आहे का? तोडायची तिळ माझं मरतं तुमचं काय करायचं? काय फरक पडणार त्यानं? झाले नसले पैसे ऍडजस्ट काय करणार? नादी लावून गादी लावून. अगं तुझीच तयारी चालू आहे, तुलाच न्यायचं आहे अगं, तुलाच कपडे आणायचे अगं. मला काय आहे का? मी कधी म्हणलंय मला काय आणायचं आहे काय? जेव्हा बघील तेव्हा तुझा विचार करतो मी. तुर 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 गो माझा राग. कसं बोळ बोलते हळूच. काय अगं असं बी बाजून बी नाव ठेवते वरनं. मग काय? तिथं आंब किती पडल्यात अगं, तुला काय कळतं का नाही आणायचं बिनायचं? हा लेकराला तर खाऊ घालायचं. पडू द्या की ते. हा पडू द्या की. अगं वाटळू देतं ग तसं पडल्यावरती नसते ग ठेवायचं. तू सकाळपासून झोपली सकाळपासून. बघा तिकडे कसला मोठा आंबा आहे ती. काय अगं एक पाखराने खाल्ला आहे का? बघ कसला मोठा आंबा अगं हे. बघ आता ते कसलं खाऊन मोठं ते मोठं आंबा. पाखराने खाल्लेलं आहे ते खाऊन बघ कसलं वाटू गेलं. त्वचा आणून कसं केलं काढा म्हणल्यावर ना अगं, वाटतंय. ही 1 किलोचा आंबा आहे अगं. नव्हतीच म्हणलं काढा रस म्हणल्यावर केला जोर तर येतो. अगं घरभर खायली एका ह्या आंब्यातच. अगं जरा काळजी करत जाय अगं. मी पुढे गेलो काय तू असं जुरासारखं फुगून बसते अगं. आता किती बोलू उठ की अगं. खाजाय काय तर खाज की अगं. आता मला भूक नाही म्हणलं कळतं दिवस मावळ. आता आता खाती ती काय? मग आता नाही खात म्हणायचं. नाही खात मी. मग गुळ असेल गुळात तर चक्कर घ्या अगं. ती नॅचरली तुळस टाकी ती पानं टाकलं अगं. कसलाच्या तिथं 10 आणि 15ला एक एवढा कप. आपल्या घरचं ऐकत नसतं का? मी कधी सुद्धा बाजारात गेलो ना एवढं पाणी तेवढं फुकटचं पितो. काय चुकात नसतो मी. उठ करत जा उठ जा उठ जा करत जा. गुळाला तुळशीचं पानं घे चांगली जरा.